हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत रेसिपी ब्रेड वडा बोला किंवा मग ब्रेड सँडविच म्हटलं तरी चालेल. इथे तेल घेतले, तेलमध्ये मी मोहरी घेतली, कांदा आपण परतून घेणार आहोत. खूप इझी सोपी पद्धत आहे, मुलांनाही आवडेल. मुलांना आपण टिफिनलाही देऊ शकतो. कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद, लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, धना पावडर घेतली आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनोही ॲड करू शकता आणि इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते मी ॲड करते आहे. वरून चवीनुसार मीठ ॲड करून कोथिंबीर आपण वरून टाकणार आहोत. हे सर्व आपण यावर कोथिंबीर ॲड करून आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे आपलं स्टफिंगचं रेडी झालेलं आहे, आपली बटाट्याची भाजी. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही करू शकता. यामध्ये वाटाणा ॲड करू शकता, तुमच्याकडे असेल ते तुम्ही ॲड करू शकतात. इथे मी बाउलमध्ये थोडेसे बेसन पीठ घेतलेले आहे, अर्धा ते 1 वाटी. तुम्हाला आवश्यक तेवढे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आता किती बनवणार त्यावर डिपेंड आहे. इथे कोथिंबीर, थोडीशी हळद आणि थोडेसे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपण पाणी टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहोत. जास्तही पातळ आणि जास्तही घट्ट करणार नाहीत आपण हे मिश्रण. आपण जसं वडा बनवतो, जसं बॅटर बनवतो त्या टाईप आपण हे बनवणार आहोत. इथे पाणी टाकून आवश्यक तेवढे हळूहळू आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिश्रण. आपले इथे रेडी आहे. इथे कढईत मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. इथे तेल तापेपर्यंत आपण इथे ब्रेड घेतलेले आहेत. इथे वाटी, याच्यापेक्षा थोडी मोठी साईज असेल ब्रेडची तर वाटी बरोबर बसून जाईल. आपण किंवा तुम्ही ग्लासचाही यूज करू शकता. गोल काप आपल्याला असे करून घ्यायचे आहेत ब्रेडचे. आपण गोल आकारामध्ये किंवा याच्यापेक्षा छोटेही आपण घेऊ शकतात. ही ब्रेडची साईज थोडी कमी आहे, छोटी आहे. याच्यापेक्षा मोठे ब्रेड घेतले की व्यवस्थित बसेल. आकार साईज सँडविचची म्हणा मोठी होईल. आणि हे आपण ग्लासाने काही करून घेतो आहे, हे छोटे आकाराचे होत आहेत. तुमच्याकडे जसे असेल तसे त्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. आणि इथे थोडीशी हिरवी चटणी केली. हिरवी चटणीचा रेसिपीचा व्हिडिओ आपला याआधील आप्याच्या व्हिडिओमध्ये आहे. ही मी साधी हिरवी चटणी केली. तुम्ही इथे सॉस ॲड करायचं, सॉस ॲड करू शकता. मुलांना आवडत असेल तर हिरवी चटणी काही लावू शकता, पण थोड्या प्रमाणात, कारण की हे ब्रेड लगेच ॲब्झॉर्ब करून घेते. ओलावा येतो त्याला जास्त आणि त्यामुळे तुटण्याची ते शक्यता असते. आपण याच्यावर जी काही भाजी केलेली आहे आपण सँडविचवर आपण ती ठेवून घेणार आहोत आवश्यक तेवढे. आणि कडेनी ब्रेडला आपण पाणीही लावू शकतो. थोडंसं कडा ओली केली की मग ते व्यवस्थित पॅक करता येईल आपल्याला. असे वडा म्हणा किंवा ब्रेड सँडविच म्हणा, हे आपण मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो किंवा इतर वेळेस नाश्त्यासाठी म्हणा, ही आपण रेसिपी ट्राय करू शकतो. ब्रेड होते घरात त्यामुळे मी ही रेसिपी आज बनवली, त्यामुळे व्हिडिओ शेअर करते आहे. आपण कढईने असं पॅक करून घ्यायचे. मी पाणी नाही लावलं, पण लावून घेतलं की व्यवस्थित ते होतं, नाही तर तुटण्याची शक्यता असते. पण व्यवस्थित. आणि इथे माझं थोडासा व्हिडिओ ऑन करायचं राहून गेला, शूट करायचं. मी ते त्यामध्ये ठेवलं आणि आपण मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. ब्रेड जास्त तेल पितात, त्यामुळे आपण व्यवस्थितच हे करून घेणार आहोत. मंद आचेवर किंवा मीडियम याच्यावर आपण परतून घ्यायच्यात आणि जास्त तेल राहणार नाही याची आपण काळजी घेऊया. तुम्ही पाहू शकता हा ब्रेड वडा खूप छान दिसत आहे. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा.
नवनवीन व्हिडिओजचे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल हे ऑप्शन येतं, बेल आयकॉनवर प्रेस केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. आणि अशा प्रकारे आपण दुसराही करून घेतो. आपण ब्रेड रोलही अशा प्रकारे करू शकतो. सर्वात पहिला माझा एकदम फर्स्ट या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ माझा ब्रेड रोलचा आहे. तुम्ही ती प्रोसेस पाहू शकतात. आपण ब्रेड रोलही कसे बनवू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुंदर येतो आणि किती छान अशी आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं वाटतंय. मुलांना ही रेसिपी खूप आवडते. तुम्ही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. तुम्ही अशा ब्रेडच्या कडा काढून त्यामध्ये आपण थोडंसं ब्रेड ओलं करून पाण्याने त्यामध्ये हे मिश्रण भाजीचे भरून आपण रोल करू शकतो. हे मी कमी पाणी यूज केल्यामुळे ते थोडंसं हे होतं आहे. किंवा गोळा बनवणे आपण त्याचे गोल बनवू शकतो. वेगवेगळं आपण नवीन आयडिया आले की खूप वेगळं काही पण ट्राय करू शकतो. तुम्ही पाहू शकता इथं आपले छोटे मोठे गोल असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ तयार झाले. आपण चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर नक्की सर्व करू शकतो. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.